श्री स्वामी समर्थ. मिथुन राशीच्या लोकांनो, यंदाचे रक्षाबंधन तुमच्यासाठी केवळ भाऊ बहिणीच्या नात्याचा सण नाही, तर स्वतःकडे नव्याने पाहण्याची गरज, एक अत्यंत सुंदर आणि महत्त्वाची संधी ठरू शकते. तुमच्या आयुष्यात काही अशा गोष्टी घडणार आहेत ज्या एका मोठ्या बदलाची चाहूल देत असतात. पण त्यासाठी तुम्हाला या 5 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आता तुम्ही म्हणाल, त्या 5 गोष्टी कोणत्या? पण थांबा, घाई करू नका, कारण या 5 गोष्टींपैकी शेवटची म्हणजेच 5वी गोष्ट इतकी महत्त्वाची आहे की ते ऐकल्यानंतर तुम्हीही विचारात पडाल, अरे रे, हे आपल्या आधी लक्षात का नाही आलं? जर तुम्ही मिथुन राशीचे आहात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पहा, कारण पुढची प्रत्येक सेकंद तुमच्यासाठी एक नवीन उलगडा घेऊन येऊ शकते. चला तर मग सुरुवात करूया या एका अशा प्रवासाची जो आपल्याच नात्यांच्या आणि मनाच्या एका अज्ञात वाटेने आपल्याला घेऊन जाणार आहे. मित्रांनो, रक्षाबंधन म्हटलं की डोळ्यासमोर येतात ती रेशमी धाग्याची राखी, ओवाळणीचे ताट, हसू, मजा, मस्ती आणि बालपणीच्या आठवणी. पण फक्त एका दिवसाचा हा सण आहे का? नाही. रक्षाबंधन म्हणजे विश्वासाची एक अशी वीण जी आपल्या आयुष्यातील अनेक गुंतागुंतींच्या धाग्यांना जोडण्याचे काम करते. आणि विशेषतः जेव्हा आपण मिथुन राशीच्या लोकांबद्दल बोलतो तेव्हा त्यांचा स्वभाव कसा असतो विचार करा पाहू. तुम्ही नेहमी काहीतरी नवीन शिकण्याच्या प्रयत्नात असता. तुमच्या मनात सतत हजारो विचार सुरू असतात. तुम्ही चंचल असता, लोकांना समजून घेणारे असता. पण याच विचारांच्या चक्रात कधीकधी आपण आपल्याच माणसांपासून, आपल्या जवळच्या नात्यांपासून नकळत थोडे दूर निघून जातो का? तुम्ही मिथुन राशीचे आहात ना? मग मला सांगा, गेल्या काही महिन्यात आधी असं झालंय का की मनात खूप काही बोलण्यासारखं असतं, पण जवळच्या व्यक्तींसमोर ते व्यक्त करण्यासाठी शब्दच अपुरे पडतात? जर उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे, कारण पुढे जे घडणार आहे ते तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकू शकतं. पहिली महत्त्वाची गोष्ट, संवादाचा पूल आणि हरवलेला दुवा. आता आपण वळत आहोत आपल्या पहिल्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे. रक्षाबंधनाच्या या पवित्र पर्वावर मिथुन राशीच्या व्यक्तींनी ज्या पहिल्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे ती गोष्ट आहे संवाद आणि गैरसमज दूर करणे. आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात असे काही प्रसंग असतात जिथे फक्त एका गैरसमजामुळे आणि बोलण्यातल्या गैरसमजुतीमुळे जवळची नाती दुरावलेली असतात. भावंडांमध्ये किंवा जवळच्या मित्रांमध्ये काही कारणास्तव दुरावा निर्माण झालेला असतो. आपल्याला वाटतं समोरच्याने आधी बोलायला पाहिजे, मी कशाला सुरुवात करू? पण थांबा, इथेच खरी गल्लत होते. या रक्षाबंधनाच्या निमित्ताने जर तुम्ही स्वतःहून एक पाऊल पुढे टाकलात, जर एखादा जुना गैरसमज प्रेमाने दूर करण्याचा प्रयत्न केलात, तर काय होईल? कोणतीही भीती आणि अहमपणा मनात न ठेवता जर तुम्ही साधं एक पाऊल टाकलं तर नात्यांमधील तो हरवलेला दुवा पुन्हा जोडला जाऊ शकतो. पण लक्षात ठेवा, ही पहिलीच पायरी आहे. अजून 4 अशा गोष्टी बाकी आहेत ज्या याहूनही जास्त रंजक आणि महत्त्वपूर्ण आहेत. आणि पुढची दुसरी गोष्ट जी तुमच्या आर्थिक आणि व्यावहारिक जीवनाशी जोडलेली आहे, ती ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच नवल वाटेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पैशाचे गणित आणि योग्य नियोजन. आता आपण बोलणार आहोत दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींबद्दल. हा भाग जोडलेला आहे तुमच्या आर्थिक नियोजनाशी आणि कामकाजाशी. मिथुन राशीचे लोक मनाने खूप उदार असतात. कधीकधी उत्साहाच्या भरात ते गरजेपेक्षा जास्त खर्च करून बसतात किंवा आर्थिक गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. रक्षाबंधनासारख्या सणासुदीच्या काळात खाण्यापिण्यात, भेटवस्तू देण्यात आणि इतर गोष्टींमध्ये खर्च होणे स्वाभाविक आहे. पण इथेच सावध राहण्याची गरज आहे. आपल्या ज्योतिषीय अभ्यासामध्ये किंवा राशीच्या प्रभावातून असे संकेत मिळतात की आगामी काळात आर्थिक बाबींमध्ये शिस्त राखणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकेल.
अनावश्यक खर्च टाळणे, अडकलेल्या कामांमध्ये पुन्हा नव्याने लक्ष देणे आणि जर कोणती नवीन आर्थिक संधी समोर आलीच तर घाईघाईने निर्णय न घेता शांतपणे विचार करणे. इथे एक गोष्ट स्पष्टपणे सांगू इच्छिते. पैशांच्या बाबतीत अचानक मोठा चमत्कार होईल आणि तुम्ही करोडपती बनाल असा कोणताही दावा आम्ही करत नाही. भविष्य हे निश्चित नसते आणि अंधश्रद्धा पसरवणे आमचा उद्देश नाही. पण तुमचे नियोजन आणि तुमचा संयम नक्कीच परिस्थिती बदलू शकतो. आणि हो, यानंतरची जी तिसरी गोष्ट आहे ती थेट तुमच्या मनाच्या आणि आत्मविश्वासाच्या गाभाऱ्याशी जोडलेली आहे. ती गोष्ट ऐकताना तुम्हाला असे वाटेल की अरे, हे तर अगदी माझ्याच मनात चाललंय. तिसरी महत्त्वाची गोष्ट, मनाचा संभ्रम आणि आत्मविश्वासाची नवी दिशा. तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आहे तुमच्या मनातील संभ्रम आणि निर्णय क्षमतेबद्दल. मिथुन राशीच्या व्यक्तींची एक खासियत आहे, त्यांना प्रत्येक गोष्टींचे दोन्ही बाजूने विचार करण्याची सवय असते. हे करू की ते करू, हा निर्णय घेण्याबरोबर ठरेल का, असा दुहेरी विचार करून करून अनेकदा त्यांचे मन खूप थकलेले असतं. प्रत्येकाच्या मनावर अवलंबून राहण्यामुळे स्वतःचा खरा निर्णय मागे पडतो. याच संदर्भात मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. छोटी काल्पनिक कथा आहे. एका मिथुन राशीच्या तरुणाचा प्रवास. एका गावात राहुल नावाचा एक तरुण राहत होता. त्याची रास होती मिथुन रास. राहुल गेले काही महिन्यांपासून खूप मानसिक तणावाखाली होता. त्याच्या ऑफिसमध्ये एक मोठा निर्णय घ्यायचा होता, पण त्याला काय करावं सुचत नव्हतं. इकडे घरच्यांसोबतही एका जुन्या गोष्टींवरून थोडा दुरावा निर्माण झाला होता. तो सतत विचारात बुडलेला असायचा. मी जे करतोय ते बरोबर आहे ना? रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी राहुल अस्वस्थ होता. तो ऑफिसच्या कामातून घरी परतला तेव्हा त्याच्या धाकट्या बहिणीने प्रियाने त्याला पाहिलं. प्रियाने राहुलच्या हातावर नेहमीप्रमाणे राखी बांधली खरी, पण राखी बांधताना त्याच्या चेहऱ्यावरील तो ताण तिने ताडला. तिने राहुलच्या डोक्यावर हात ठेवला आणि अतिशय प्रेमाने म्हणाली, दादा, तू इतका का विचार करतोयस? तू नेहमी सगळ्यांना सांभाळून घेतोस, पण स्वतःच्या मनाचं ऐकायला विसरतोयस. आयुष्यात सगळे निर्णय परफेक्ट नसले तरी चालतात, पण जो निर्णय आपण मनापासून घेतो तो बरोबर ठरवण्यासाठी ताकद लागते आणि ती ताकद तुझ्याकडे आहे. त्या एका वाक्याने राहुलच्या मनातील प्रत्येक दिवसांचा अंधार जणू क्षणार्धात विरघळून गेला. त्याला समजले की त्याला नवीन काही शोधण्याची गरज नाही, तर स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. पाहिलंत मित्रांनो, एका छोट्या संवादाने, एका भावनिक आधाराने कसं सगळं चित्र बदलून गेलं. तुमच्याही आयुष्यात असाच एखादा क्षण येऊ शकतो जिथे फक्त स्वतःवर आणि कुटुंबाच्या प्रेमावर विश्वास ठेवून तुम्हाला योग्य तो मार्ग सापडेल. चौथी महत्त्वाची गोष्ट, घरातील वातावरण आणि नात्यांची वीण. आता आपण पोहोचलो आहोत आपल्या चौथ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे. हा मुद्दा आहे तुमच्या घरातील वातावरण आणि नातेसंबंधाचा. कधीकधी आपण बाहेरच्या जगाच्या मागे धावताना आपल्या घरातील माणसांकडे दुर्लक्ष करतो. घरातील छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारे वाद, रागांच्या भरात निघून जाणारे टोकदार शब्द, हे सगळं आपल्या नकळत आपल्याच मनाची शांतता हिरावून घेत असतात. रक्षाबंधनाच्या या पर्वावर मिथुन राशीच्या व्यक्तींनी घरात एक सकारात्मक आनंदाचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. मोठ्यांचा आशीर्वाद घेणे, भावंडांशी मनमोकळा संवाद साधणे, घरातील छोट्या छोट्या चुका किंवा गैरसमज हसून सोडून देणे, या साध्या गोष्टी तुमच्या आयुष्यात एक आंतरिक शांतता घेऊन येऊ शकतात. कारण लक्षात ठेवा, घराबाहेर कितीही यश मिळाले तरी रात्रीची खरी झोप आणि मानसिक समाधान फक्त आपल्या माणसांच्या जवळच मिळते. पाचवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आणि आता आपण त्या पाचव्या आणि या संपूर्ण व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडे येत आहोत. ही गोष्ट कदाचित तुमच्यासाठी
या संपूर्ण वर्षाची सर्वात सुंदर आठवण ठरू शकते. अनेक जण विचार करत असतील की ती 5वी गोष्ट कोणती असेल. एखादी मोठी संधी, एखादा मोठा धनलाभ? नाही, यापैकी काहीही नाही. ती 5वी गोष्ट आहे कृतज्ञतेची भावना आणि देवाने आपल्याला दिलेल्या या सुंदर आयुष्याचा स्वीकार. रक्षाबंधनाच्या दिवशी जेव्हा तुम्ही तुमच्या माणसांसोबत असता, तेव्हा देवाने किंवा निसर्गाने तुम्हाला जे काही दिले आहे त्याबद्दल मनात एक खरी कृतज्ञता बाळगा. एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्या परीने मदत करणे, देवाचे स्मरण करून आपल्या कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या भूतकाळातील चुका विसरून एका नव्या उमेदीने दिवसाची सुरुवात करणे. ही 5वी गोष्ट कोणतीही जादू नाही, तर स्वतःच्याच अंतःकरणाशी झालेली भेट आहे. जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्न हे न विचारताच सुटले आहेत. विशेष आध्यात्मिक आणि सकारात्मक उपाय. आता या पवित्र प्रसंगी मिथुन राशीच्या प्रेक्षकांसाठी एक अतिशय सोपा, सुरक्षित आणि श्रद्धा आधारित सकारात्मक उपाय सांगत आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा, घर स्वच्छ ठेवा. त्यानंतर घरातील देवघरासमोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावा. मन पूर्णपणे शांत करा आणि डोळे बंद करून फक्त आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी, आरोग्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी प्रार्थना करा. तुमच्या श्रद्धेनुसार श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या आवडत्या देवाचे काही वेळ नामस्मरण करा. हा उपाय म्हणजे कोणतीही जादूशक्ती नाही किंवा यामुळे तुमचे भाग्य रातोरात बदलले असा दावा आम्ही अजिबात करत नाही. हा उपाय फक्त तुमच्या मनाला एकाग्र करण्यासाठी, सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी आणि श्रद्धेचा मार्ग धरण्यासाठी आहे. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका, तर तो एक मानसिक आनंदाचा भाग म्हणून स्वीकारा. तर मित्रांनो, आज आपण मिथुन राशी आणि रक्षाबंधनाशी जोडलेल्या या 5 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सखोल चर्चा केली. आता जाता जाता मला तुम्हाला काही प्रश्न विचारत आहेत. तुम्ही मिथुन राशीचे आहात का? तुमच्या आयुष्यातही असा एखादा जुना गैरसमज आहे का, जो तुम्हाला या रक्षाबंधनावर दूर करायचा आहे? तुमच्या बहिणीशी किंवा भावाशी तुमचे नाते कसे आहे? तुमचे विचार मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, कमेंटमध्ये श्रद्धा म्हणून श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मिथुन राशीच्या मित्रांनो, रक्षाबंधन हा फक्त सण नाही, तो आपल्या नात्यांची किंमत, प्रेमाची ताकद आणि आपल्या माणसांची साथ यांची जाणीव करून देणारा एक धागा आहे. भविष्य आपल्या हातात पूर्णपणे नसले तरी आपल्या कृती, आपले शब्द आणि आपली माणुसकी हीच आपल्या हातात आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आपल्या मिथुन राशीच्या मित्रांना किंवा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आवर्जून शेअर करा. भेटूया पुढच्या अशाच एका सुंदर आणि रंजक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, स्वस्थ राहा आणि नात्यांमध्ये गोडवा ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.